स्वरा लहानशा शहरात मोठी झाली होती, जिथं नात्यांचं महत्त्व शिक्षणाइतकंच होतं. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या घरच्यांनी अनिकेतशी लग्न जमवलं. अनिकेत एक शिस्तप्रिय, प्रेमळ आणि कुटुंबवत्सल तरुण होता, जो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. तो मुंबईत आपल्या आईवडिलांसोबत राहत होता. लग्नाआधी त्याने स्वराला एकच गोष्ट स्पष्ट सांगितली होती: माझ्या घरचे प्रत्येक नातं मला जीवापाड प्रिय आहे. माझे आईवडील, माझा भाऊ हीच माझी खरी संपत्ती आहे. जर तू या नात्यांमध्ये सामील होऊ शकशील, त्यांचा आदर करू शकशील, तरच आपण पुढे जाऊ. स्वराने एका क्षणासाठी विचार केला. तिला स्वतःच्या स्वातंत्र्याची, विचारांची आणि व्यक्तिमत्वाची जाणीव होती. पण अनिकेतच्या डोळ्यातली पारदर्शकता पाहून ती म्हणाली, हो, मी प्रयत्न करेन. स्वरा आणि अनिकेतचं लग्न थाटामाटात पार पडलं. स्वराच्या माहेरच्यांनी मोठ्या प्रेमाने तिचं कन्यादान केलं आणि आता ती देशमुखांची सून झाली होती. देशमुखांच्या घरात तिचं छान स्वागत करण्यात आलं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुमतीबाईंनी अनिकेतच्या आईने स्वराला एक छानसं गिफ्ट दिलं आणि मोठ्या प्रेमाने तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, सुनबाई, इथून पुढे या घरात तू केवळ पाहुणी नाहीस, तू या घराची जबाबदार व्यक्ती आहेस. त्यामुळे मी तुला काही गोष्टी आधीच सांगून ठेवते. हे घर आहे ते एकसंगपणामुळे. सकाळी उठून तुळशीला पाणी घालायचे, तोकडे कपडे घालायचे नाहीत, कपाळाला कुंकू हवंच, मोठ्या माणसांचा मान राखायचा आणि जबाबदारीने वागायचं. आणि काही अडलंच तर मी आहेच. स्वराला सगळं नवीन होतं. नवी जागा, नवे लोक, नवे नियम आणि सगळ्यात महत्त्वाचं नवं नातं. स्वरा नव्या घरात येऊन वावरू लागली. दिवस गेले, आठवडे सरले. स्वरा थोडीफार रुळली. सगळं करत होती, पण मनात एक सल होती. तिच्या सासूबाई गोड बोलायच्या, मदतीला पुढे यायच्या, पण नेहमी तिच्यावर हक्क गाजवायच्या असं तिला वाटायचं. सुमतीबाई प्रेमळ होत्या, पण स्पष्ट बोलायच्या. त्या कधीच उगाच रागवायच्या नाहीत. पण त्या म्हणायच्या, मनातलं वाटून घेतलं नाही की माणूस दुरावतो. घर आणि ऑफिस सांभाळताना तिची दगदग व्हायला नको म्हणून तिला त्या जास्त कामही करू देत नसायच्या. कधी स्वरा ऑफिसचं काम घरी घेऊन आली तर चिडचिड न करता तिला सगळं जागेवर नेऊन द्यायच्या. त्यांना अभिमान वाटत होता आपल्या वर्किंग वुमन सुनेचा. स्वराला सगळा स्वयंपाक येत होता, पण पोळ्या काही जमत नसत. मग त्यांनी स्वराला सांगितलं की स्वरा, उद्यापासून सकाळी उठून 2 पोळ्या लाटायला शिक आणि सकाळी वेळ नसेल तर रात्री कर, पण पोळ्या आल्याच पाहिजेत. सगळ्यांना सगळं करता आलंच पाहिजे. अशातच एके दिवशी घरात एक खास समारंभ ठेवण्यात आला. सुमतीबाईंनी स्वरासाठी खास डिझायनर साडी घेतली होती. तिला आवडत होती तशीच, छोटीशी बॉर्डर असलेली पिंक कलरची. पण का कुणास ठाऊक ती जरा नाराजच होती. तिने मैत्रिणीला फोन करून सर्व सांगितलं. या दरम्यान घरात काम करणाऱ्या मंगला काकूंच्या मुलीचा, प्रियाचा डोहाळे जेवणाचा घरात छोटा समारंभ ठेवला गेला. कारण त्यांचं घर खूपच लहान होतं आणि प्रिया सुमतीबाईंना मुलीसारखीच होती. त्यासाठी स्वराकडे तयारीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अचानक सुमतीबाईंना त्यांची वहिनी जास्तच आजारी असल्याचा फोन आला आणि त्या तडक आपल्या माहेरी गेल्या. निघताना त्यांनी स्वराला बऱ्याचशा सूचना दिल्या. स्वराने सजावट, खाद्यपदार्थ, फळं, केक सगळ्याची तयारी केली. शेवटच्या क्षणी तिला आठवलं, आपण तर ओटी भरायला साडीच आणली नाही, आता काय करायचं? विचार करत असताना सासूबाईंनी तिच्यासाठी आणलेली साडी आठवली. आपण तीच देऊ, जी सासूबाईंनी दिली होती. आता ती निश्चिंत झाली. पण त्याच रात्री मैत्रिणीचा फोन तिला आला. तुला माहिती आहे का, तुझ्या सासूबाईंनी तुझ्या आईबरोबर जाऊन ती साडी घेतली होती तुझ्यासाठी. त्या म्हणत होत्या, ही माझी पहिली सून आहे, तिच्यासाठी काहीतरी खास हवं. स्वराला एकदम चूक लक्षात आली. तिने सुमतीबाईंना फोन केला, सगळं सांगितलं. सुमतीबाई म्हणाल्या, चूक कोणाचीच नसते ग. समज नसेल तर स्पष्टीकरण देणं आवश्यक असतं. तू लवकर उघड, तिथे मी काही साड्या ठेवल्या आहेत, त्यातली एक निवड आणि त्याचबरोबर 5,000चं एक पाकिट दे. आणि हो, मी वहिनीला घेऊन घरी येते. ती आता काही महिने आपल्यासोबतच राहणार, कारण आईनंतर माझी वहिनीच माझी आई झाली आहे. स्वराला क्षणात समजलं, हे घर, ही माणसं, ही नाती आता तिची स्वतःची आहेत. ती मामींसाठी खोली सजवू लागली. त्या आल्यावर त्यांची खूप काळजी घेतली. त्यांच्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर तिचं लक्ष असे. शेवटी मामीही म्हणाल्या की माझी मुलगी असती तर तिनेही इतकं केलं नसतं माझ्यासाठी जेवढं तू केलंस. तिच्या मनात एकच वाक्य घुमत राहिलं, नाती केवळ वागण्यातून नाही तर जबाबदारीतून उभी राहतात. त्या दिवशी स्वरा केवळ सुनेची भूमिका निभावत नव्हती, ती त्या घराची मुलगी बनली होती. स्वराला आता त्या घरात 6 महिने झाले होते. सुरुवातीच्या दिवसात असणारी अस्वस्थता आता कुठेच उरली नव्हती. सुमतीबाई, मामी, अनिकेत आणि सगळं घर आता तिचं झालं होतं. घरात एक आपुलकीचं वातावरण होतं, पण यामागे स्वराचा मोठा वाटा होता.
मामी आल्यापासून स्वरा त्यांच्या औषधांपासून ते रोजच्या जेवणापर्यंत सगळं अगदी वेळेवर आणि प्रेमाने करत होती. मामी ही आता स्वरासमोर आपल्या जुन्या आठवणी, गावाकडच्या गोष्टी सांगत बसायच्या. एक दिवस त्यांनी स्वराला जवळ घेत म्हटलं, स्वरा, तुला एक सांगू का? तू मला फक्त सून वाटत नाहीस. माझ्या बहिणीची आठवण येते तुला पाहिलं की. तिच्यासारखंच प्रेम आहे तुझं. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. सुमतीबाई दारातच होत्या. त्यांनी ते ऐकलं आणि हसून म्हणाल्या, म्हणूनच म्हणते नाती टिकवायची असतात, जपायची असतात. तू आता फक्त आमची सून नाहीस, आमच्या घराची शान आहेस. त्या दिवशी अनिकेत कामावरून लवकर आला. त्याने पाहिलं की स्वरा आणि मामी एका जुन्या फोटो अल्बममध्ये काहीतरी बघत होत्या आणि दोघीही हसत होत्या. त्याच्या मनात एकच भावना होती, अभिमान. त्याने स्वराच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, माझा निर्णय योग्य होता. तूच ती होतीस जी या घरात नवा श्वास आणू शकलीस. त्या रात्री जेवणाच्या टेबलवर स्वरा, सुमतीबाई आणि मामी एकत्र हसत गप्पा मारत होत्या. स्वरा आता स्वयंपाकातही तरबेज झाली होती. पोळ्या तर आता इतक्या चांगल्या लाटायची की सुमतीबाई स्वतः तिला कौतुकाने पाहायच्या. स्वराचं सासरचं आयुष्य आता स्थिर होऊ लागलं होतं. सुमतीबाई, मामी, अनिकेत सगळ्यांचं तिच्यावर भरभरून प्रेम होतं. सासरचं घर आता तिला आपलं वाटायला लागलं होतं. पण या सर्व जबाबदाऱ्यांच्या जोडीला तिचं ऑफिसही होतं. तिथं ती रोज नव्या जबाबदाऱ्यांना सामोरी जायची. तिचं काम केवळ यंत्रासारखं नव्हतं. ती एक टीम लीड होती. तिच्या टीममधल्या सगळ्या मेंबर्सना ती मदतीचा हात द्यायची, त्यांचं काम समजून घ्यायची आणि वेळोवेळी मार्गदर्शन करायची. ऑफिसमध्ये तिचं कौतुक होऊ लागलं होतं. पण स्वराला खऱ्या अर्थाने आनंद झाला तो दिवस म्हणजे जेव्हा तिच्या कंपनीने तिला मोस्ट इन्स्पायरिंग एम्प्लॉई म्हणून सन्मानित केलं. ती संध्याकाळ स्वरासाठी अविस्मरणीय ठरली. पुरस्कार घेण्यासाठी मंचावर जाताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मेहनतीच्या प्रत्येक क्षणाचा सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. पुरस्कार समारंभ झाल्यावर तिने अनिकेतला फोन करून सांगितलं, अनिकेत, आज माझ्या आयुष्यातला एक मोठा क्षण आहे आणि यामागे तुझा आणि तुझ्या घरच्यांचा मोठा वाटा आहे. अनिकेत हसत म्हणाला, हे तुझं यश आहे स्वरा. तू स्वतःला सिद्ध केलं आहेस. आणि हो, उद्या संध्याकाळी सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी एक छोटंसं सेलिब्रेशन ठेवलं गेलं. पण हे गेट टुगेदर नव्हतं. हे होतं स्वराच्या यशाचं कौतुक. घरात मामीने तिच्या आवडीची डिश केली होती. सुमतीबाईंनी तिच्यासाठी एक छोटीशी डायरी भेट दिली. त्यावर लिहिलं होतं, स्वतःवर विश्वास ठेवणं यशाचं पहिलं पाऊल असतं. अनिकेतने तिला एक छोटी फ्रेम दिली, ज्यात तिचं सन्मानपत्र होतं आणि त्यावर त्याने लिहिलं होतं, तू माझी प्रेरणा आहेस. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. हे सर्व क्षण तिच्या आयुष्यातील खरे सोन्याचे क्षण होते. त्या रात्री ती एकटीच बाल्कनीत बसून विचार करत होती, ही माझी सुरुवात आहे. मी सूनही आहे, मुलगीही आहे आणि आता एक यशस्वी स्त्रीही आहे. आणि तेव्हा तिला सुमतीबाईंचं एक वाक्य आठवलं, नाती वागण्यातून उभी राहतात, पण स्वतःचं अस्तित्व उभं करणं ही सुद्धा जबाबदारीच असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.